आज मी चाललोय गावाला कर्जत नेवाली इथे. आता ट्रेननी चाललोय, तुम्ही बघू शकता. बघूया आपण आता पुढे जाऊन कर्जतचं क्लायमेट तुम्हाला दाखवतो, मजा येईल. बाईक भिवंडीला आहे, तर आता आपल्याला घरी जाण्यासाठी लय कष्ट करायला लागणार आहे. बघूया आता, पाऊस आहे. खोपोली ट्रेन भेटली तर आपण खोपोली ट्रेनने पलसदरीला जाऊ शकतो. पण आता बघूया, खोपोली ट्रेनचं टायमिंग पण निघून गेलं आहे. तर स्टेशनला बसलेल्या लोकांना मी विचारलं खोपोली ट्रेन गेली का 11:05, तर ती गेली आहे. ते आता बघू आपण मार्केटमधून ऑटो किंवा माझे मित्र आहेतच. ठीक आहे, चला. आता पहिली एंट्री झाली मार्केटमध्ये, कर्जत मार्केटमध्ये. मी आता चाललोय चालत भावाला घेतलाय बोलवून. मग आम्ही दोघे बाईकवर जाऊ, तर तिथनं ब्लॉग स्टार्ट करू. आता इथं पाऊस खूप आहे. गाईज, आणि हे आहे सट्टू वडापाव, कर्जतमधलं फेमस वडापाव आहे. आणि कर्जतला येऊन तुम्ही वडापाव नाही खाल्लं तर मग काय नाही केलं. आणि हे वडापाव तुम्हाला खायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, त्याच्या समोरच आहे. गावाला बाबू ऐकत बाला अमृत. भावाला चहा द्यायचे. नाही भाऊ, मी चहा नाही पीत. प्यायचं असेल पोलीस स्टेशन कर्जत आपलं, त्याच्या समोरच आहे बाला अमृत. याकडे नक्की चाय प्यायला या. ध्यान से देखो इस चेहरे को, मुझे 1 घंटा इधर खड़ा करके अभी आ रहा है. देखो इधर, देखो इसको, देखो 1 घंटा मुझे रुका के. हॅलो, सिलेंडर घे. आम्ही निघालो आता घरी. बॅग बिग दिले रिक्षात आमच्या, सिलेंडर सकट. तो गुड्डू 1 साइड रायडर बांधला इथं. 1 साइड डायरेक्ट नडतोय. फुल ट्रॅफिक आहे ना आपल्याकडे कर्जतला. म्हणजे मी आहोत पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरणार गाडीमध्ये आणि जाणार. ही गाडी कोणाची कमेंट करून नक्की सांगा. हेच बघा आमच्या गावचा व्ह्यू. गाईज बघा आम्ही कुठून चाललोय. मज्जा. शॉर्टकट रस्ता आहे आमच्या गावाकडे जायचा. मी गाडीवर बसून नाही गेलो कारण की पडायची भीती वाटत होती. पडलो असतो जो चिखलामध्ये डायरेक्ट झुपूकच झाला असता मग आमचा. घरी पोचलोय आम्ही फायनली. वालक्या आणि टालक्या. पावसाने फुल जोड धरले कर्जतला. ये हमारे इधर की बच्चे गैंग. बच्चों गैंग का मैं साइकिल लेके जाएगा. अर्जंट
जिंदगी में सुकून चाहिए ना भाई, छुट्टी के दिन गांव में भागने का, सच्ची बोल रहा हूँ। नेवालीचा आमचा डाग्या शेट पैशावाले चैन तर दाखव, गळ्यातली चैन, एक चुम्मा दे, चुम्मा कर, चुम्मा कर। गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायचंच विसरून गेलो, आमची नेवालीची लोक एवढी रिच आहेत ना का तुम्हाला दाखवतच थांबा। आता नेवालीमध्ये तुम्ही आले ना कधी तर तुम्हाला बिस्लरी शिवाय पाणीच भेटणार नाही प्यायला। बघू शकताय बघा, दगडूशेठ बघा, परत आले दगडूशेठ। पलसदरी स्टेशनला पोहोचलो की मी ब्लॉग एंड करेन। तुम्ही पलसदरीला पण फिरायला येऊ शकता। इथे समोर दिसतंय का, समोर एकदम, एक मिनिट मी झूम करून दाखवतो। हे ना इथे पलसदरीचं डॅम आहे, तर इथे तुम्ही बसायला, एन्जॉय करायला येऊ शकता। पोहोचलोय आपण आता स्टेशनला पलसदरी। पाऊस पण परत आलाय, पावसाने म्हणजे वैताग दिला इथं अक्षरशः कर्जतला।